नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक अर्थात तरकारी किंगच्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना टोमॅटो पिकात शेंडा गोळा होणे, पानांचे वाटे आणि फुल सेटिंग वाढत्या थंडीमध्ये आपण कशा पद्धतीने हे कामकाज केले पाहिजे या संदर्भात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याच्या आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, आपलं नाव सांगा. संजय तांबे. मोठ्याने बोला. संजय तांबे. गाव? पिंपे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर? 9763 081 387. सर्वप्रथम डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकची तुम्हाला माहिती कुठनं भेटली? माझ्या मित्राचा एक प्लॉट दिला होता. हां हां. त्याच्यानंतर त्याच्याकडून माहिती घेतली. त्याच्यानंतर त्याने मला आग्रह केला एक प्लॉट तर देऊन पहा, म्हणून मी एक प्लॉट तुमच्यासाठी तयार केला. म्हणजे दिल्यानंतर काय फायदा झाला तुमचा? दिल्यानंतर सेटिंग पण चांगली लागली, फुलं चांगली लागली, झाडांची ग्रोथ पण बऱ्यापैकी व्हायला लागली. हां हां. तरी तुमचं सुरुवातीला शेड्यूल मागं पुढे होत होतं सुरुवातीला? शेड्यूल आमचं झालं बऱ्यापैकी मागं पुढे झालं. हां हां. लेट काही खतं इथं अवेलेबल नसल्यामुळं हां हां शेड्यूल मागं पुढे झालं. आलेलं शेड्यूल जर तंतोतंत पाळलं, नंतर तुम्ही 2 नंबरचं शेड्यूल तंतोतंत पाळलं, त्याच्यानंतर काय फायदा झाला? नंतरचं शेड्यूल माल जास्त लागला, फुलं जास्त लागली. हां हां. त्यातलं अंतर हे चांगल्या प्रकारे झालं. तर मित्रांनो, व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना तत्पूर्वी आपण शेंडा गोळा होणे आणि पानांची वाटे या कशाच्या माध्यमातून होतात? तर एक व्हायरस डिफिशियन्सी एक मानता येईल, त्याच्यानंतर फॉस्फरस डिफिशियन्सी आणि पांढरी माशी ह्या समस्यांमुळे पानांच्या वाटे शेंडा गोळा होतो. त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी घ्यायची, परफेक्ट घ्यायची. आपल्याला साधारणतः 100 लिटर पंपाला 30 ml. त्याच्यासोबत आपल्याला पॅगासस घ्यायचे, आपल्याला साधारणतः 25 ग्रॅम, आणि त्यासोबत कुशन गोल्ड घ्यायचे आपल्याला 30 ग्रॅम, आणि ताक अर्धा लिटर प्रति पंपासाठी घेऊन ही एक गच्च अशी फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जमिनीच्या माध्यमातून देत असताना मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन लेवल चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी बोचच्या स्लरीचा एक आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक साधारणतः खताचे ॲप्लिकेशन देत असताना, जायटॉनिक खताचे ॲप्लिकेशन देत असताना 05234 किंवा 4847 आणि A to Z एक आपल्याला साधारणतः 500 ml एकरी वापर करून घ्यायचा. त्याच्यानंतर जायटॉनिक एमची एक स्लरी आपल्याला तेवढीच फायदेशीर ठरू शकते. त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून करप्याचं प्रमाण वाटलं नाही पाहिजे आणि फुलांची सेटिंग वगैरे जबरदस्त झाली पाहिजे. तर यासाठी आपल्याला बाहेरचं मेलोडिओचा एक आपल्याला वापर करून घ्यायचा. बाहेरचं मेलोडिओ घ्यायचं आपल्या 50 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला एम्प्लिगो किंवा फेमचा वापर 5 ml, आणि एम्प्लिगो घेतलं तर साधारणतः 8 ml, आणि त्याच्यासोबत कासुबी आणि फेंटॅक प्लस 20 ml ही एक फवारणी आपल्याला तेवढीच फायदेशीर ठरू शकते. त्याच्यानंतर पानांच्या वाट्या होण्यासाठी आपल्याला 05234 आणि बोरॉनचा एक आपल्याला स्प्रे तेवढाच फायदेशीर ठरू शकतो, किंवा स्कोर कुमनेल 5234 हा एक आपल्याला स्प्रे तेवढाच फायदेशीर ठरू शकतं. त्याच्यानंतर जमिनीच्या माध्यमातून देत असताना आपल्याला साधारणतः ॲपल ट्रिप आणि 027 एक आपल्याला तेवढाच वापर करून घ्यायचा, जेणेकरून फुलांची संख्या आणि फुलांचं फळात रूपांतर होण्यासाठी आपल्याला चालना मिळू शकते. त्याच्यानंतर आपल्याला RPS 76 धन्वंतरीचा RPS 76 साधारणतः 100 लिटरला 50 ml, आणि केरनचं बॉब घ्यायचे आपल्याला 50 ml. हा एक आपल्याला स्प्रे तेवढाच फुलांच्या सेटिंगसाठी फायदेशीर ठरू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याला मी शेवटचा प्रश्न विचारतो. दादा, आपण टोमॅटो पिकासाठी डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकला किती फी दिली? 1 रुपया नाही दिला. 1 रुपया नाही दिला. किती फी सांगितलेली तुम्हाला त्यांनी? 1100 रुपये. ती फी कमी का जास्त आहे? काय तुम्हाला असं काय वाटतं आतापर्यंत? नाही, फीचं काहीच वाटत नाही. माल निघाला एवढं हे झालं, काय तर फीचं. हां हां. फीचं काय वाटत नाही तुम्हाला? जे 15-20 दिवसाचं मोबाईलवरती शेड्यूल येतं, तर इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्या? सर्वांना सांगू इच्छितो की हे शेड्यूल वापरून चांगलं उत्पन्न त्यांच्याकडून आपल्याला काढून मिळते. मग काय हरकत आहे आपल्याला तेवढं पैसे घालवायला? हां हां. आपल्याला माल पण जास्त निघते. आपण स्वतः केलं तर माल एवढा काढू शकत नाही आपण. तुम्ही करत असलेली शेती आणि तुम्ही करत असलेले टोमॅटोचे प्लॉट आणि डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकच्या माध्यमातून केलेले प्लॉट, डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक अर्थात तरकारी किंगची साथ मिळाल्यानंतर काय बदल झाला?
भरपूर मालाची सेटिंग लागली. सेटिंग लागली, पानांच्या वाट्या पानांच्या वाट्या म्हणजे पानांच्या वाट्या सुद्धा बऱ्याचपैकी कंट्रोल मध्ये आले लगेच. चारी परफेक्ट मारलं, पॅकेजिंग मारलं, त्यावेळेस बरंच कंट्रोल मध्ये आलं लगेच. बाकीच्यांच्या इथल्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? बाकीच्यांच्या प्लॉटला आता भरपूर करपा जास्त आलेला आहे. आता ज्यांचे प्लॉट चालू झालेत ना त्यांच्या प्लॉटला करपा चाललेला आहे. करपाचा प्रादुर्भाव जास्त आहे. करपाचा जास्त प्रभाव आहे. तर मित्रांनो, हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 91 30 97 32 74 ह्या नंबरला संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.